नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात इनसाइड स्टोरी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मुंबईमध्ये बैठक झाली होती. शरद पवारांच्या निवासस्थानी 22 डिसेंबरला बैठक झाली होती, तर जयंत पाटलांच्या निवासस्थानी 23 डिसेंबरला बैठक झाली होती. विलीनीकरण अडचणीचं वाटणाऱ्या नेत्यांनीही चर्चा केली होती. त्यावेळेस अजित पवारांशी चर्चा केली होती अशी माहिती समोर येते आहे. तर विलीनीकरण बैठकीची इनसाइड स्टोरी पाहूयात. 22 डिसेंबरला शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक झाली. 23 डिसेंबरला जयंत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. 22 डिसेंबरला सिल्वर ओक वरून अजित पवारांना फोन गेला. 23 डिसेंबरच्या बैठकीची वेळ आणि तारीख ठरली. बैठकीला पवार गटातील 14 नेते हे उपस्थित होते. अजित पवार 10 वाजताच्या सुमारास जयंत पाटलांच्या निवासस्थानी पोहोचले. अजित पवार साध्या वेशात जयंत पाटलांच्या निवासस्थानी पोहोचले. राष्ट्रवादीतून अजित पवार एकटेच नेते या बैठकीला उपस्थित होते. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची उपस्थिती या बैठकीला होती. पवार गटाचे हे नेते उपस्थित होते. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील हे सुद्धा उपस्थित होते. अनिल देशमुख, राजेश टोपे, अशोक पवार या बैठकीला उपस्थित होते.